मंठा तालुक्यातील खोरवड येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा किन्हीद्वारे चालू असून या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या अडचणीचा फायदा घेत स्थानिक वाळू माफिया पाण्यातून रेती काढून त्याचा साठा सरकारी जागेवर किंवा मिळेल त्या जागेवर साठा करत जिंतूर तालुक्यातील काही वाहने भरून नेण्याचा गोरखधंदा खोरवड येथील स्थानिक ट्रॅक्टरधारक आणि गावपुढारी करत असत। सोमवारी रात्री 1च्या सुमारास त्यांना मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि त्यांच्या पथकाने कारवाईचा दणका दिला। जिंतूर शहरातील 2 टेम्पो वाळू चोरीच्या उद्देशाने खोरवड येथे आले असता त्या टेम्पोवर कार्यवाही करण्यात आली। सदरील 2ही टेम्पो पण मंठा शासकीय गोदामात लावण्यात आले। 3 ते 4 ठिकाणी बैठे पथक असून वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाळूच्या चोरीला बऱ्यापैकी ब्रेक लागलेला आहे, परंतु खोरवड, वाघाळा, टाकळखोपा ठिकाणावरून वाळू चोरी चालूच आहे। या 3ही गावाला आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असल्याने चोरीच्या रस्त्याने अवैध वाळू वाहतूक चालू आहे। मंठा तहसीलदार वाळू वाहतुकीवर आणि वाळू चोरांनी साठा केल्यावर तो साठा जप्त करण्याचाही धडाका चालूच आहे। त्यामुळे साठा करण्यास वाळू माफिया सध्या धजावत नाही। सध्या शांत असलेले वाळू चोर आणखी 2-4 दिवसात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे। मार्च एंडमुळे आणि गुन्हे दाखल होतील या भीतीपोटी सध्या काही वाळू चोर शांत आहेत। सध्या अनेक शासकीय बांधकाम आणि घरकुल आणि इतर खासगी बांधकामासाठी वाळू आवश्यक असून शासनाच्या लिलावाची प्रतीक्षा अजूनही सर्वसामान्यांना करावी लागत आहे। या कार्यवाही दरम्यान श्रीकांत गादेवाड, सतीश गाडवे, रेड्डी, अमोल उफाड, पोलीस आकाश राऊत, नायब तहसीलदार शिंदे यांच्या पथकाचा समावेश होता। पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खननास बऱ्यापैकी ब्रेक लागला असून काही ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी अडचणी आहेत, परंतु माहिती मिळाली की कार्यवाही सुरू आहे। बैठे पथक 24 तास असून पथकामुळेच वाळू चोरीला ब्रेक लागणार आहे। साठ्यासंदर्भात ग्रामस्थांनी माहिती द्यावी अशी माहिती मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी दिली आहे। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।